नमस्कार. उद्योग बोध मध्ये आज आपल्या बरोबर आहेत अनंत मेडिकल डिव्हाइसेसचे अवधूत कुलकर्णी. त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, मराठी मूडतर्फे तुमचं स्वागत. कसं आहे तुमचा मूड? खूप बरं वाटते. खूप एनर्जी मिळालेली आहे. खूप काही शिकून इथनं बाहेर जातोय. बऱ्याचशा जे पॅनल डिस्कशन्स झाले त्यात काही इन्साइट्स मिळालेत आणि खूप काही इथनं घेऊन जातोय आणि भरपूर मोटिवेशन मिळालेलं आहे. आणि आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की मी जे माझ्या बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकतो आणि ओव्हरऑल तशा सिस्टीम्स लावून जे काही टार्गेट्स बाकीचे बिझनेसमॅन त्यांच्या कमोडिटीमध्ये ठेवतात सेम विल ट्राय टू डू इन आवर सेल्फ. सर, उद्योग बोध बद्दल तुम्ही काय सांगाल? उद्योगबोध हा महाराष्ट्रातले किंवा ओव्हरऑल सगळ्याच रिजनमधनं उद्योजक एकत्र येत आहेत. काही पॅनल डिस्कशन्स होत आहेत. बरेचसे सुपर इलिट लोक येत आहेत, इलिट लोक येत आहेत ज्यांचे टर्नओव्हर 100 कोटीपासून 1000, 1400, 1500 कोटीपर्यंत आहेत. अशी लोक आलेली आहेत. दिस आर द बिझनेसमॅन्स विच वी आर लुकिंग आफ्टर. म्हणजे आम्ही आमचं इन्स्पिरेशन मानतो. ही बिझनेसमॅन्स आज इकडे आम्हाला म्हणजे आमच्या समोर दिसतात आणि खूप काही व्हॅल्यूज आम्ही त्यांच्याकडनं शिकतोय. एवढा टर्नओव्हर असून, एवढा मोठा व्याप असूनही संघटनेला काहीतरी ते देत आहेत. परत गिव्हिंग बॅक टू द सोसायटी, हे त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत हे खूप शिकण्यासारखे. असं नाही आहे की मी एवढं करतो, मी इथे घेण्याची काय गरज आहे, असं नसून ते संघटनेसाठी किंवा मराठी उद्योजकांना प्रोत्साहन करण्यासाठी किंवा एनकरेजमेंट करण्यासाठी. आय बिलॉंग टू टियर 2, टियर 3 सिटी. तिथल्या लोकांना अपलिफ्ट इथं आल्याशिवाय मी होणार नव्हतं. म्हणजे इथं आल्यावर मला थोडी एनकरेजमेंट मिळाली आणि मराठी यंग एंटरप्रेनर्स, मराठी मुलांसाठी हे जे काय प्लॅटफॉर्म आहे हा खरंच दिस व्हेरी हेल्पफुल. मला खूप म्हणजे लुकिंग फॉरवर्ड अजून कसं काय करता येईल. उद्योगबोधमधनं मी पहिल्यांदाच आलोय. मला 2 वर्ष झालेत सॅटर्डे क्लब जॉईन करून. कारण मला खूप काही शिकायला मिळालंय आणि खूप विविध कॅटेगरीज, डायव्हर्स रेंज ऑफ बिझनेसेस आहेत. खूप वेगळ्या वेगळ्या लोकांशी मी भेटतोय, वेगळे चेहरे आहेत. खूप काही युनिक कॅटेगरीज आहेत, त्यांच्याशी मी संवाद साधला आज आणि मला खूप बरं वाटलं. आणि दिस इज काइंड ऑफ एक्सटेंडेड फॅमिली फॉर मी. म्हणजे आपले घरातलं कोर आणि एक आउटर कोर, हे फॅमिली आहे, ही एक्सटेंडेड फॅमिली आहे. मुंबईतली लोक आहेत, पुण्यातली लोक आहेत, संभाजीनगरवरनं काही लोक आलेत, नागपूरवरनं लोक आलेले आहेत, इव्हन कर्नाटकातले निपाणी या चॅप्टरमधनं लोक आलेले आहेत, इंदोरमधनं, वडोदरामधनं बरेचशा ठिकाणीतनं लोक आलेले आहेत. मला आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ दिस उद्योगबोध. आणि सर, मग आताच तुम्ही म्हणालात की ही एक फॅमिली आहे, तर एक अशी म्हण आहे की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू? ते आता होणार नाही. म्हणजे जे दिस वॉज ते झालेल्या गोष्टी आहेत. आता तसं नाहीये. आता प्रत्येक जण एकमेकांना सपोर्ट करतोय. कारण आपणच एकमेकांना अपलिफ्ट केलं तरच काहीतरी इम्पॅक्टफुल घडेल समाजात, असं मला वाटतंय. जे झाले ते झाले. म्हणजे आता जस्ट लुकिंग फॉरवर्ड की अजून चांगलं कसं करू शकतो ह्याच्या पुढं. जे झाले ते म्हणजे असतं, काही 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 कारणं असतात, नाही असं नाही. तर तिचं काय समाज आहे. कारण आपण जे काय पॉझिटिव्ह आहेत ते घेऊया. जे आता आपल्या प्लेटमध्ये वाढले त्यात आपण फोकस करून, आता तसा प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा आपण युटिलाइज करून कसं कॅपिटलाइज करता येईल ह्या गोष्टी, यावर आपण फोकस करायला पाहिजे मेजर. करेक्ट. मग आता बिझनेस म्हटलं की किंवा एखादा उद्योग म्हटलं की गुजराती आणि मारवाडी हा समाज नेहमी अग्रेसर असायचा. तर सध्याच्या घडीला या सगळ्यामध्ये मराठी माणूस कुठे आहे? मराठी माणूस कसं झालंय, गुजराती समाज आणि मारवाडी समाज त्यांचं फ्रॉम द ग्रेट ग्रँड म्हणजे पहिल्यापासून ते या बिझनेसमध्ये चळवळीत आहेत आणि त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं आणि एकमेकांना त्यांना उचलून धरण्याचे खूप चांगलं एक समीकरण असतं. मराठी लोक आज त्यात येतात. मराठी पीपलवर बिझी फायटिंग वॉर्स. तसा आपण आपल्या हक्क मागण्यासाठी आपण लढत होतो. कारण आता तसं नाही आहे. आपण इक्वली वी आर इन टू दिस बिझनेस आणि वी आर क्रिएटिंग मोर इम्पॅक्ट.
लाईक नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मराठी माणूस कमी नाही आहे. तर मराठी माणसाच्या तेव्हाच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. आता म्हणजे ग्राउंड आर सेम अँड जस्ट लुकिंग फॉरवर्ड की असं म्हणजे वी वोंट कम्पेअर विथ देम बट वी हॅव आवर ओन कॅपॅबिलिटीज, वी हॅव आवर ओन पोटेन्शियल्स अँड वी कॅन करू शकतो असं काय. थँक्यू सो मच, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू.